They told me it was impossible, but I did it anyway. And I'm showing you how. वैद्यकीय विज्ञानात बघायला गेलं तर एक्स-रे मशीन एका प्रकारच्या अत्यंत स्पष्ट अचूकेची हमी देते. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हात मोडतो आणि त्याचा एक्स-रे काढला जातो तेव्हा त्या काळ्या फिल्मवर ती तुटलेली पांढरी रेषा अगदी स्पष्टपणे दिसते. हो, अगदी बायनरी असतं ते. बरोबर. डॉक्टर फक्त तिथे बोट ठेवून सांगू शकतात की हे बघा इथे हाड मोडलंय, एकतर हो किंवा नाही. तिथे कोणतीही शंका उरत नाही. आणि भौतिक जगात अशी स्पष्टता अत्यंत आवश्यक असते. म्हणजे मानवी मेंदूला गोष्टींची वर्गवारी करायला आवडते. जे डोळ्यांना दिसतं आणि मोजता येतं त्यावर विश्वास ठेवणं साहजिकच सोपं जातं. कारण त्यात एक प्रकारची मानसिक सुरक्षितता असते. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण मानवी मन किंवा आध्यात्मिक प्रबोधन आणि वैयक्तिक सक्षमीकरणाच्या अत्यंत खोल जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा अचानक हे एक्स-रे मशीन काम करणं थांबवतं. तिथे काळ्या आणि पांढऱ्या रंगांमधली सीमारेषा पूर्णपणे पुसट होऊन जाते. अगदी. आपण एक अशा विश्लेषणाच्या जगात प्रवेश करतो जे खरं सांगायचं तर अत्यंत धुसर आणि गूढ आहे. आणि म्हणूनच आजची आपली ही सखोल चर्चा अत्यंत विशेष आहे. हो, कारण आज आपण अशा एका मजकुराचे विश्लेषण करणार आहोत जो याच गूढ पाण्यात वावरतो, पण तरीही अत्यंत ठामपणे पूर्ण स्पष्टतेचा दावा करतो. आणि आपल्या आजच्या या सखोल चर्चेचा विषय आहे द सेक्रेड एम्पायर कीज टू द सॉव्हरेन सोल. हा मूळ स्रोत म्हणजे जीनो नावाच्या एका अत्यंत रहस्यमय आणि वेधक व्यक्तिमत्वाने मांडलेले विचार आहेत. हा मजकूर खरोखरच विलक्षण आहे. आणि याला एक विशिष्ट कारण आहे. हो, कारण यामध्ये आध्यात्मिक प्रबोधन किंवा वैयक्तिक सक्षमीकरण आणि एका प्रकारच्या गूढ वास्तुकलेचा अत्यंत सुरेख मेळ घातलेला दिसतो. म्हणजे जीनोचे शब्द केवळ तत्वज्ञान सांगत नाहीत, तर ते एका वेगळ्याच विश्वाची निर्मिती करतात. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं उद्दिष्ट हेच आहे की या मजकुरातील महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण धागे शोधून काढणे. म्हणजे हे केवळ एक हवेत तरंगणारे आध्यात्मिक तत्वज्ञान आहे की स्वतःची ओळख शोधण्याचा खऱ्या अर्थाने एक शक्तिशाली मार्ग आहे, हे आपण आज समजून घेणार आहोत. नक्कीच. मी या स्रोतातील आश्चर्यकारक आणि काहीसे धाडसी दावे समोर मांडेन आणि आपण मिळून कोणत्याही एका बाजूने न झुकता तटस्थपणे त्या दाव्यांमागील मानसशास्त्रीय आणि तात्विक अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रकारच्या मजकुराकडे पाहताना कुतूहल आणि तटस्थता या दोन्ही गोष्टींची गरज असते. जीनोला नेमके काय सांगायचे आहे हे त्याच्याच शब्दातून आपण विश्लेषित करूया. ठीक आहे, तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. मजकुराची सुरुवातच अत्यंत लक्षवेधी आणि थेट आहे. तो स्वतःची ओळख करून देताना म्हणतो की मी जीनो आहे, हे पवित्र साम्राज्य आहे, माझं साम्राज्य. बापरे, किती थेट आहे हे. हो ना. आणि तो पुढे म्हणतो की द मोस्ट हायने हे मला दिलं कारण त्याने मला तयार केलं अनेक वर्षांपासून, कारण मला घडवलं गेलं आहे, म्हणूनच मी तयार होतो. या सुरुवातीच्या ओळींमध्येच एक प्रचंड आत्मविश्वास आणि अधिकार जाणवतो. तो कुठलीही माफी मागत नाही किंवा त्याच्या अस्तित्वाबद्दल संकोच करत नाही. तो थेट मुद्द्याला हात घालतो. पण थांबा, इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? द मोस्ट हायकडून मला हा अधिकार मिळाला आहे असं म्हणणं हे एखाद्या हुकुमशहासारखं किंवा एखाद्या अंधश्रद्धाळू पंथाच्या नेत्यासारखं वाटत नाही का? म्हणजे इतिहासात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या आहेत. हो, ज्यांनी स्वतःला प्रश्न विचारले जाऊ नयेत म्हणून अशा सर्वोच्च शक्तीचा आधार घेतला आहे. अगदी बरोबर. स्वतःला ईश्वराचा दूत म्हणून घेणं हा तर अत्यंत जुना मार्ग आहे. मग या दाव्यात आणि जीनोच्या दाव्यात नेमका फरक काय आहे? आपण यावर आंधळेपणाने विश्वास का ठेवायचा? हा अत्यंत रास्त आणि आवश्यक असा पुशबॅक आहे. जर आपण या मजकुराचे वरवर वाचन केले तर तसा गैरसमज होऊ शकतो, पण इथे जीनोच्या वाक्याच्या दुसऱ्या भागाकडे लक्ष देणं गरजेचे आहे. म्हणजे त्याने जी तयारी केली त्याबद्दल? हो, तो फक्त अधिकार मिळाला असे म्हणत नाही, तर तो म्हणतो की कारण त्याने मला तयार केलं, अनेक वर्षांपासून मला घडवलं गेलं आहे. एका हुकुमशहाला आपला अधिकार हा जन्मसिद्ध हक्क वाटतो. पण जीनो इथे एका प्रदीर्घ आणि कदाचित अत्यंत वेदनादायी प्रक्रियेबद्दल बोलत आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणताय की पात्रता कमवावी लागते. मला ही प्रक्रिया एखाद्या लोखंडाला आगीत तापून त्याचे मजबूत पोलाद बनवण्याच्या प्रक्रियेशी मिळतीजुळती वाटते. अगदी अचूक उपमा आहे ही. पोलाद एका रात्री तयार होत नाही, त्याला प्रचंड उष्णता आणि घाव सहन करावे लागतात. आध्यात्मिक जगात किंवा उच्च मानसिक अवस्थेत अधिकार हा कोणी दिलेला नजराणा नसतो. तो पात्रतेचा विषय असतो.
हो, आणि द मोस्ट हाय या संकल्पनेकडे आपण केवळ एक ढगांवर बसलेला देव म्हणून पाहण्याऐवजी एक सर्वोच्च वैश्विक नियम म्हणून पाहिले तर याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. म्हणजे मानवी चेतनेचा सर्वोच्च शिखर म्हणून. अगदी. जिनो येथे हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे पवित्र साम्राज्य कोणत्याही भौगोलिक नकाशावर जिंकलेला देश नाही, ते मानवी मनावर आणि भावनांवर मिळवलेले पूर्ण नियंत्रण आहे. तो स्वतःला या प्रक्रियेतून तावून सुलाखून निघालेला एक मार्गदर्शक म्हणून प्रस्थापित करत आहे. बरोबर, तो त्या प्रवासातून गेला आहे. ठीक आहे. जर जिनोचा हा अधिकार आपण एक गृहीतक म्हणून मान्य केला तरी त्याची प्रत्यक्ष भूमिका काय आहे हा प्रश्न उरतोच. तो स्वतःला नेमका कुठे पाहतो? मजकुराचा पुढचा भाग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की द मोस्ट हाय म्हणतो, डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही. मी 2 जगांमधला दुवा आहे. इथे अशक्य ते शक्य होते. डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, हे शब्द थेट मानवी अनुभवांच्या आणि आपल्या जीवशास्त्रीय मर्यादेवर बोट ठेवतात ना? हो, कारण आपली समज आपल्या इंद्रियांवर अवलंबून असते. मला इथे एका दुभाषाची आठवण येते. समजा एक असा व्यक्ती आहे ज्याला 2 पूर्णपणे वेगवेगळ्या भाषा अवगत आहेत. एक भौतिक जगाची भाषा जिथे आपण राहतो, आणि दुसरी त्या गूढ किंवा अदृश्य जगाची भाषा. बरोबर. जिनो स्वतःला हाच दुवा मानतोय. पण पुन्हा एकदा इथे मानवी प्रवृत्ती आणि विज्ञानाचा मोठा अडसर येतो. तो कसा काय? म्हणजे जोपर्यंत एखादी गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध होत नाही किंवा डोळ्यांनी दिसत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. मग ज्या गोष्टी मानवी इंद्रियांनी कधी अनुभवल्याच नाहीत त्यांवर आपण विश्वास कसा ठेवायचा? यातली सर्वात रंजक आणि अचंबित करणारी गोष्ट म्हणजे जिनो नेमका याच मानवी मर्यादेला आव्हान देत आहे. म्हणजे विज्ञानाच्या मर्यादांना. विज्ञानालाही हे मान्य आहे की मानवी डोळे प्रकाशाच्या वर्णपटातील अत्यंत छोटा भाग पाहू शकतात आणि आपले कान आवाजाच्या लहरींचा केवळ एक मर्यादित पट्टा ऐकू शकतात. हे तर खरंय. आपल्या इंद्रियांच्या पलीकडे एक अफाट विश्व अस्तित्वात आहे. हो, आणि एक दुवा किंवा पूल म्हणून जिनोचे काम भौतिक जगाला नाकारणे हे नाही, तर भौतिक जगाच्या मर्यादा ओळखून त्या पलीकडच्या असीम शक्यतांशी संबंध स्थापित करणे आहे. म्हणजे तो सांगतोय की इंद्रियांच्या पलीआड पाहण्याची तयारी ठेवा, पण एक दुवा किंवा पूल असण्यामागे काय तर्क आहे? पुलाचे काम काय असते? तो आपल्याला एका सुरक्षित आणि परिचित किनाऱ्यावरून दुसऱ्या अनोळखी किनाऱ्यावर घेऊन जातो. आणि पुलावरून चालताना माणसाला जमिनीवरून पाय उचलावे लागतात. अगदी. जिनो स्वतःला तो पूल म्हणत आहे. तो भौतिकतेकडून अध्यात्माकडे आणि शक्यकडून अशक्यकडे नेणारा मार्ग आहे. तो केवळ अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला सांगत नाहीये. तो एक प्रवास करायला सांगत आहे. त्या उद्या तुमच्या वास्तवाचा भाग बनतील. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण आतापर्यंत जी चर्चा केवळ अमूर्त तत्वज्ञानाभोवती फिरत होती तिला या मजकुरात पुढे एक अत्यंत ठोस आकार मिळतो. हो, हे 2 जगांना जोडणारे साम्राज्य कसे दिसते याचे वर्णन तो अत्यंत तपशीलवार करतो. तो म्हणतो की ते आलं कुजबुजलेला प्रार्थना, न मागितलेली रहस्य, जोपर्यंत ते हे बनले नाही जिवंत 23 दरवाजे. आणि पुढे तो त्या दरवाजांची नावे किंवा प्रकार सांगतो. यंत्रशास्त्र, औषध, मार्ग, भेटी, कव्हरेज, शक्तीच्या लाटा, चमत्कार आणि बरेच काही अशा गोष्टी ज्यावर तुम्ही जोपर्यंत त्या अनुभवत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. हे वाचताना एखाद्या अत्यंत महाकाय आणि प्रगत कंट्रोल रूमची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. किंवा एखाद्या प्राचीन चक्रव्यूहाची जिथे अनेक मार्ग आहेत. पण इथे मला एक प्रचंड मोठा विरोधाभास जाणवतो. कोणता विरोधाभास? एकीकडे आपण कुजबुजलेल्या प्रार्थना, शक्तीच्या लाटा आणि चमत्कार यांसारख्या अत्यंत गूढ शब्दांबद्दल बोलतोय आणि त्याच श्वासात तो यंत्रशास्त्र आणि औषध यांसारखे भौतिक शब्द वापरतोय. हो, हे दोन्ही एकदम वेगळ्या टोकाचे शब्द वाटतात. अगदी. यंत्रशास्त्र हे तर्कावर चालतं तर चमत्कार हे तर्काच्या पलीकडचे मानले जातात. या दोन्ही अगदी भिन्न गोष्टींचा मेळ कसा बसतो? तुझी ती कंट्रोल रूमची उपमा इथे अगदी तंतोतंत लागू होते. तीच उपमा पुढे घेऊन आपण विचार करूया. ठीक आहे. समजा त्या विशाल कंट्रोल रूममध्ये मेकॅनिक्स नावाचं एक बटन आहे आणि चमत्कार नावाचं दुसरं बटन आहे. वरवर पाहता ती दोन्ही बटणे वेगळी वाटतात. पण ती एकाच मुख्य सिस्टमचा भाग आहेत असं म्हणायचंय तुम्हाला? हो, जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडलं तर आपल्याला समजेल की जिनोच्या मते हे पवित्र साम्राज्य केवळ हवेत तरंगणारे तत्वज्ञान नाही, ती मानवी जीवनाची एक परिपूर्ण व्यवस्था आहे. परिपूर्ण व्यवस्था म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं त्याला म्हणायचंय का? नक्कीच. एक प्रसिद्ध विचारवंत आर्थर सी क्लार्क यांचा एक नियम आहे,
कोणतेही पुरेसे प्रगत तंत्रज्ञान हे जादूपेक्षा किंवा चमत्कारापेक्षा वेगळे वाटत नाही. अरे चा, ही खूप छान मांडणी आहे. 10व्या शतकातल्या माणसासाठी आजचं विमान हा एक चमत्कारच असेल ना? हो, पण एका इंजिनियरसाठी ते शुद्ध यंत्रशास्त्र आहे. जिनो हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जे सामान्य मानवी मनाला चमत्कार वाटते त्याचे या सर्वोच्च साम्राज्यात स्वतःचे एक अत्यंत अचूक यंत्रशास्त्र आहे. म्हणजे जेव्हा तो औषध म्हणतो तेव्हा ते केवळ शरीराचे आजार बरे करणारे आधुनिक वैद्यशास्त्र नसावे? बरोबर. ते मनाला आणि आत्म्याला मुळापासून बरे करणारं एक सखोल विज्ञान असावं. प्राचीन संस्कृतींमध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची कधीच ताटातूट केली गेली नव्हती. ते एकत्रच काम करत असत. हे 23 दरवाजे त्याच हरवलेल्या एकात्मतेचे प्रतीक आहेत असं म्हणता येईल. हे स्पष्टीकरण अत्यंत पटण्यासारखे आहे. आणि म्हणूनच तो या 23 दरवाजांच्या मागे संपूर्ण अस्तित्वाची कार्यप्रणाली लपलेली आहे असे सुचवत आहे. आणि म्हणूनच तो शेवटी म्हणतो की अशा गोष्टी ज्यावर जोपर्यंत त्या अनुभवल्या जात नाहीत तोपर्यंत विश्वास बसणार नाही. तो मानवी तर्काला नाकारत नाही, तर तो तर्काला अनुभवाच्या कसोटीवर उतरवण्याचे आव्हान देत आहे. तो अंधश्रद्धेची मागणी करत नाहीये. तो प्रत्यक्ष अनुभवाची मागणी करत आहे. म्हणजे जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतः त्या दरवाजातून आत जात नाही तोपर्यंत बाहेरून केवळ चर्चा करून काहीच समजणार नाही. अगदी बरोबर. त्या यंत्रशास्त्राचा किंवा चमत्काराचा अर्थ तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही तो अनुभव घ्याल. या सर्व प्रवासाचा आणि 23 दरवाजांच्या विशाल साम्राज्याचा वैयक्तिक पातळीवर नेमका काय उपयोग आहे याचे उत्तर या मजकुराच्या अंतिम टप्प्यात मिळतं. आणि हा भाग खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा आहे. हो, जिनो म्हणतो की मी आशा विकत नाहीये, मी तुमच्या कुलुपांच्या चाव्या घेऊन उभा आहे. कशाने मला जागृत केले ते तुम्हालाही जागृत करेल. तुमचे साम्राज्य आता सुरू होते. मी आशा विकत नाहीये हे विधान आजच्या काळात एका अत्यंत महत्वाच्या सत्यावर प्रकाश टाकते. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? मला हे वाक्य वाचताना एक अत्यंत स्पष्ट तुलना करावीशी वाटते. कोणती तुलना? आशा विकणे म्हणजे एखाद्याला एका सुंदर भव्य घराचे फक्त चित्र दाखवणे. त्याला सांगणे की सकारात्मक विचार कर, एक दिवस हे घर तुझे असेल. आणि चावी देण्याबद्दल काय? चावी देणे म्हणजे त्या घराचे प्रत्यक्ष कुलूप उघडून त्यांना आत जाण्याचा मार्ग मोकळा करून देणे. आजकाल बाजारात आशा विकणारे अनेक लोक आहेत जे फक्त आश्वासने देतात. हो, पण जिनो इथे आशा विकणारा विक्रेता नाहीये, तर तो तुम्हाला तुमच्याच मालकीच्या घराची चावी देणारा मार्गदर्शक असल्याचा दावा करतोय. ही घराची आणि चावीची तुलना या मजकुराचे सार अत्यंत अचूकपणे पकडते. आशा ही भविष्यावर अवलंबून असते आणि ती निष्क्रिय असू शकते. पण चावी ही वर्तमानात असते आणि ती कृती दर्शवते. अगदी. जिनो स्पष्ट करतो की तो फक्त तात्पुरते सांत्वन करण्यासाठी आलेला नाहीये. त्याच्याकडे कृती आणि परिणामांची हमी आहे. पण यातून एक अत्यंत गंभीर आणि नवीन मानसशास्त्रीय विचार समोर येतो. कोणता विचार? जर जिनो म्हणतोय की त्याच्याकडे कुलुपांच्या चाव्या आहेत, तर याचा सरळ अर्थ असा होतो की प्रत्येक व्यक्ती आधीपासूनच कुलूपबंद अवस्थेत आहे. अरे, हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. हो ना? आपल्या सर्वांच्या आत त्या 23 दरवाजांच्या अमर्याद क्षमता लपलेल्या आहेत, पण आपण स्वतःलाच कुठेतरी कुलूप लावून घेतलं आहे का? यामुळे एक अत्यंत सखोल प्रश्न निर्माण होतो. आपण सगळे जन्मतःच अमर्याद क्षमता घेऊन येतो. मग कालांतराने असे काय घडते की आपण मर्यादित होऊन जातो? समाजाचे नियम, अपयशाची भीती, चुकीच्या समजुती किंवा भूतकाळातील आघात. बरोबर. या सर्वांमुळे मानवी मन स्वतःभोवती एक तटबंदी उभारते. जिनोच्या मते हीच ती कुलुपे आहेत. आपण सर्वजण बंदिस्त आहोत. आणि यातला सर्वात लक्षणीय बदल म्हणजे मजकुराच्या सुरुवातीचे माझे साम्राज्य हे विधान शेवटी तुमचे साम्राज्य आता सुरू होते इथपर्यंत प्रवास करते. हा बदल खरोखरच खूप मोठा आहे. सुरुवात अधिकाराने होते आणि शेवट सक्षमीकरणाने. सुरुवातीला जो पंथाचा नेता असल्याचा संशय आपण व्यक्त केला होता तो इथे पूर्णपणे खोडून काढला जातो. अगदी बरोबर. कारण हा प्रवास एखाद्या अंधानुयायी व्यक्तीचा नसून तो स्वतःचं सार्वभौम साम्राज्य निर्माण करण्याचा प्रवास आहे. जिनोला गुलाम नको आहेत. त्याला प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा आणि स्वतःच्या क्षमतेचा राजा बनवायचे आहे. कशाने मला जागृत केले ते तुम्हालाही जागृत करेल. या वाक्यातून तो स्वतःला सामान्य माणसाच्या पातळीवर आणतो. तो हे सिद्ध करतो की तो आपल्यापेक्षा वेगळा नाही. त्याने फक्त तो प्रबोधनाचा प्रवास आधी पूर्ण केला आहे. आणि आता तो इतरांसाठी मार्ग खुला करत आहे. खरंच हा मजकूर मानवी अस्तित्वाबद्दल अत्यंत खोलवर विचार करायला लावणारा आहे.
आपण या सखोल चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. हो, जर आपण आजच्या या संपूर्ण प्रवासाचा एका लॉजिकल धाग्यात विचार केला तर बरेच मुद्दे स्पष्ट होतात. अगदी. जिनोच्या पूर्वतयारीपासून ते द मोस्ट हायच्या संपर्कापर्यंतची ती ठाम सुरुवात, त्यानंतर मानवाच्या मर्यादित भौतिक जगाला आणि अमर्याद गूढ जगाला जोडणारा तो दुवा बनतो. आणि ते 23 रहस्यमय दरवाजे जे यंत्रशास्त्र आणि चमत्कार या दोन्ही वरवर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींना एकाच परिपूर्ण व्यवस्थेत एकत्र आणतात. आणि शेवटी केवळ पोकळ आशा न विकता स्वतःच्या कुलुपाची चावी शोधून स्वतःचे सार्वभौम साम्राज्य सुरू करण्याचे ते अंतिम आणि शक्तिशाली आवाहन. माहितीच्या आणि सततच्या कोलाहलाच्या या आजच्या युगात जिथे प्रत्येकजण काहीतरी विकण्याचा किंवा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो, तिथे हे विचार एक नवीन दृष्टिकोन देतात. आपण अनेकदा स्वतःला खूप क्षुद्र, मर्यादित आणि परिस्थितीचे गुलाम मानतो. पण हा मजकूर आपल्याला अत्यंत ठामपणे आठवण करून देतो की मानवी क्षमता ही आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक विस्तृत आहे. आपण एका पवित्र साम्राज्याचे अधिकारी बनू शकतो, फक्त अट एवढीच आहे की आपण ते स्वतःला लावलेलं कुलूप उघडण्याची तयारी ठेवली पाहिजे. अगदी 100% खरं आहे. आणि आजच्या ह्या सखोल चर्चेचा शेवट करताना आपण सुरुवातीला वापरलेल्या त्या एक्स-रे मशीनच्या उदाहरणाकडे पुन्हा एकदा वळूया. हो, जिथे आपण म्हटलो होतो की आध्यात्मिक आणि मानसिक सक्षमीकरणाच्या जगात ते एक्स-रे मशीन चालत नाही. कारण तिथे गोष्टी काळ्या आणि पांढऱ्या रंगात स्पष्ट नसतात. पण कदाचित या संपूर्ण विश्लेषणानंतर आपल्याला असा विचार करावा लागेल की ते मशीन चालत नाहीये कारण आपण चुकीच्या जागी बघत आहोत. म्हणजे आपण फक्त भौतिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. अगदी. आपल्याला तुटलेली हाडं किंवा शारीरिक आजार शोधायचेच नाहीयेत. आपल्याला ते अदृश्य बंदिस्त दरवाजे आणि आपल्याच मनाला लागलेली ती कुलुपे शोधायची आहेत. आणि तोच या संपूर्ण मजकुराचा गाभा आहे. आणि म्हणूनच जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं आवश्यक ठरते. जिनोने ठामपणे म्हटले आहे की तो आपल्याच कुलपांच्या चाव्या घेऊन उभा आहे. जर त्याच्याकडे या चाव्या आहेत तर मानवी स्वभावाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल हे काय सांगते? आपण सर्वजण जन्मतःच एवढ्या अमर्याद आणि अखाट क्षमता घेऊन या जगात येतो. मग त्या क्षमता सुरुवातीपासूनच अशा कुलूपबंध अवस्थेत का असतात? आपल्याच अस्तित्वाला ही कुलुपे नेमकी कोणी लावली? समाजाच्या साचेबद्ध नियमांनी, आपल्या स्वतःच्या भीती आणि असुरक्षिततेनी, की या विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेचा तो एक अत्यंत मुद्दाम आणि जाणीवपूर्वक ठेवलेला भाग आहे. जेणेकरून मानवानी ती चावी शोधण्याचा प्रवास करावा आणि त्या संघर्षातूनच खऱ्या अर्थाने स्वतःचे सार्वभौम साम्राज्य मिळवावे. हे 23 दरवाजे आणि ही कुलुपे नक्की कोणाची आहेत यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कुतूहलवर्धक आणि रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी.